पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयातील विनापरवाना दारू बाळगणारे व वाहतूक करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत मार्गदर्शनपर सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने विशेष पथक गुन्हे शाखा नाशिक शहरकडील पोलीस अंमलदार गणेश वडजे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत सप्तरंग सोसायटी समोर पेठ रोड नाशिक येथे विनापरवाना दारू वाहतूक करणाऱ्या इसमांबाबत माहिती मिळाली। 19 मार्च रोजीच्या 3:30 वाजता दरम्यान सप्तरंग सोसायटी समोर पेठ रोड नाशिक येथे इसम गौरव प्रकाश चव्हाण वय वर्ष 38, धंदा हॉटेल चालक, राहणार पाटील गल्ली, बुधवार पेठ, जुने नाशिक याने स्वतःच्या फायद्यासाठी विनापरवाना विदेशी दारू व बियर असा एकूण 36,600 रुपये किमतीचा प्रोव्हिजन गुन्ह्याचा माल विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या कब्जात बाळगताना व वाहतूक करताना त्याच्या ताब्यातील फोक्सवॅगन कंपनीची व्हेंटो कार MH19 बीने 6910 यासह मिळून आला असून त्यास मुद्देमालासह पुढील तपास व कारवाई कामी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मसरूळ पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे। पुढील कारवाई पोलीस करत आहेत। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।